सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आणि मला 2-3 काम आहेत थोडेसे, आणि मला जरा आपलं माईक पण टेस्ट करायचं होतं म्हणून केलं चालू. मी आणि रेमनभाई आपले नेहमी. रेमनभाई हात करा एकदा. ठीक आहे. आणि आता मी पहिला चाललो हनुमाननगरला, जिथं ते रूपाभवानीचं मंदिर आहे ना, तिकडचं एरियात चाललो मी आता. आणि तिकडं आम्हाला ते खाकरा घ्यायला सांगितलं आहे आणि भाकरी पण सांगितली आहे, कारण की तिकडचं एकदम बेस्ट असतात भाकरी आणि खाकरा, म्हणून तिकडं चालला. भाई आमच्या या गाडीला ना इनोव्हाला ना थोडंसं आता ॲव्हरेज कमी आलं आहे. पहिल्यापासूनच ॲव्हरेज कमी आहे का कसं? पहिल्यापासूनच ॲव्हरेज 12 आहे. आता पण 12च आहे ना, म्हणजे हायवेला गाडीला 12 ॲव्हरेज हायवेला. आणि सिटीमध्ये 7-8 पडत असेल. भाई सिटीमध्ये तर पूर्ण ॲव्हरेज कमीच आहे, म्हणजे 7-8च, बहुतेक तर 7-8च. म्हणजे कारण गाडी जरा मोठी आहे ना, आणि जरा गाडी लक्झरी असल्यामुळे तर ॲव्हरेज कमी असते. आणि लक्झरी गाड्यांना ॲव्हरेज कमीच असते तसं पण. म्हणजे पण ही गाडी ना एवढी जुनी आहे, तुम्हाला वाटणार पण नाही की एवढी ह्या गाडीला एवढे वर्ष झालेत. म्हणजे जसं की आता 13 वर्ष झाले या गाडीला. बघा गाडीचा इंटरव्हल कसला आहे बघ, कडक एकदम. तसं की सगळ्यांना वाटतं की नॉर्मलच आहे, म्हणजे नवीनच आहे, अजून आत्ता झाले 4 वर्ष 5 वर्ष झाले का असं वाटतं सगळ्यांना. आम्ही नाही म्हणत, हे जे पण गाडीमध्ये बसेल ना त्यांनी म्हणतात हे, माहिती का. एवढी गाडी स्वच्छ आणि सुंदर आहे, कळलं. बघ पूर्ण स्वच्छ गाडी हो, कसली स्वच्छ बघा गाडी. बाई रंगपंचमी उद्या आहे, पण आज सगळेजण करतात कारण की शाळा वगैरे चालू असतात ना आज, त्यामुळे आजच सगळेजण जास्तीत जास्त आजच करतात. इथं दिसायलाच मला बाहेर पूर्ण रंग खेळताना पोरपुरी. असलं कडक रिॲक्शन पाहिजे ना, एकदम असलं धासू, म्हणजे एकदम डेंजर. जसं की त्या शॉटमुळं ना पूर्ण जायला पाहिजे व्हिडिओ. म्हणजे आपलं ते खाकरा आणि भाकरीचं दुकान यायला इकडे जवळच, आता इकडनं जायचं आपल्याला राईटला. तर भाई त्यांचं दुकान आलं आहे, मी जातो आणि सगळं सामान घेऊन येतो. ठीक आहे भाई. ऊन पण लई भाई. ते काल आम्ही जी ऑर्डर दिली होती ना, त्यामध्ये थोडंसं अजून ॲड करायला सांगितलं, त्यामुळं त्यांनी कळालं थोडं बसायला लागणार आपल्याला. मग मी सामान घेतलो आणि डिकीत पण ठेवलं आहे, तर डिकीत बांध. तर इकडचं काम माझं झालं आहे, आता दुसऱ्या कामासाठी आम्ही चाललो. ठीक आहे. आणि आता इथून भाई ते लई लांब पडतं आम्हाला थोडंसं, म्हणजे एक शेतात चाललो होतो मी, शेतात. तिकडचं एक पार्सल आहे आमचं, तिकडं एक पार्सल काय. साहेब नमस्कार. नमस्कार, बोला की. माझ्याकडे आली आहे, मी सांगू का तुम्हाला काय काय पाहिजे ते. भाई ते नंबर आहे ना, मी रेहमान पाठवून ठेवतो, कारण की माझ्याकडे चार्जिंग लई कमी आहे भाई. माझं 4% राहिलं फक्त. अबे दाखवायचं आहे तुम्हाला, त्यासाठी करायला 3%. मग मी मुलांना दाखवतो तो काय कलर खेळायला म्हणून ना, म्हणजे दोघं ऑर्डर होते ना, त्यांनी हसत गेले लगेच, मी शूटिंग करायलो म्हणून. तर भाई आम्ही तिकडून निघालो, आत्तापर्यंत तिथं आलो, 7 रस्ता क्रॉस करायलो. आणि पूर्ण जिथं बघा तिथं पूर्ण हेच कलर. तर आपण आलो तिथं त्या जवळपास कुमट्यापाशी आलो आहे, म्हणजे कुमट्यापाशी जवळ आलो दुसऱ्या कामासाठी. आणि तुम्हाला सांगायचं आहे, नवीन एअरपोर्ट सोलापूरचं बघा, दाखवतो इकडे बघ. हे बघा नवीन एअरपोर्ट सोलापूरचं, विमानतळ, हवाई अड्डा सोलापूरचं, हवाई अड्डा. काय शिकडे स्पेशल शिक्कड आहे म्हणे, इथं पण आहे कुमट्यामध्ये. हां कुमट्याचं आहे. तर आता आपण तिकडे पोचणार आता एक पुढच्या 10-5 मिनिटात. आणि आता कच्चा रस्ता चालू झालेला आहे, पूर्ण कच्चा रोड आहे इकडनं. तरी आता हे काय म्हणजे धड निसतं, खड्डे निसतं इकडं. आता आला JCB पण थांबला इकडं. शिंगवी नाही, सिंगी म्हणा. हां ते शिंगवी म्हणजे झालं होते, बोलण्यामध्ये झालं तसं. 3, 2, 1 चालू. आपण गेटमध्ये एंटर व्हायला होतो, गाडी गेली आतमध्ये. असं आहे पूर्ण एक नंबर. आज जरा मोसम जरा शांत वाटायला मला इकडचा, म्हणजे एकदमच शांत यार. उद्या बी शांत असणार बहुतेक. तर आता आम्ही गाडी लावली इकडं आणि 2 जण पण उतरतो. राहू दे, काय कामाचं नाही आहे मोबाईल माझा आता, म्हणजे चार्जिंग नाही ना. असं असतं रे, असं असतंय. जोपर्यंत जर चार्जिंग आहे तोपर्यंत कामाचा, नंतर कामाचं नाही. वा रे दुनिया. ठीक आहे. अरे यार बोलालो यार, एवढं काय तुम्ही पण. ठीक आहे चला. कशी आहे कोल्हापुरी कडक. हे बघा, हे सगळ्यात मालक यांचे, सिंगवी माळ्याचे मालक. तो बघा इकडे बघा जरा. बघा हे बघा. हो का, आम्ही जर ताक घेतला असता. मी तुम्हाला हुरडा कसा वाजता ते दाखवू का? थांबताना पहिला विचारतो, म्हणजे व्हिडिओ घेऊ दे का नाही, मगच तुम्हाला दाखवतो. ठीक आहे चला जाऊ. पण काय म्हणतात बघू तर बघू. काका मी व्हिडिओ घेऊ का?
व्हिडिओ घेऊ का असं चालतंय का चालते म्हणले त्यांनी नाही काय आहे. हे सकाळी आलं की झाडू मारायचं अट्टी घालायचं आल्याला माणसाला हातून करून टेबल खुर्ची नाही म्हणजे हुरडा खाल्ल्यावर काय काय फायदा होते ते पण सांगा. हुरडा खाल्ल्यावर तुम्हाला मराठी समजते ना शेंगा मिळेल शेंगा चटणी मिळेल वांगे मिळेल कांदा मिळेल आणि हुरडा हे कशापासून म्हणजे कशाच असतंय म्हणजे ज्वारीचं काय असतं ज्वारी गुळभेंडी अच्छा नुसतं हुरडा तयार होतं नुसता हुरडा भाकरी बिकरी होत नाही आणि मग हे फक्त हुरडासाठी लावतो हे फक्त हुरडासाठी हुरडा कणसा शिल्लक राहिले की जनावरच जनावर खाणार माणसाला नाही तुझं बापरे हुरडा असतं बघा. आणि कच्चा घेऊन गेला समजा तर भाजायचं कसं तव्यात भाजायचं तव्यात का तव्यात भाजायचं आणि थोडं मिठाचे पाणी शिंपडायचं वर हा मग शेंगा तुमची काय सॅम्पल खाणार असेल तर त्याच्याबरोबर लावून खायचं अच्छा हा मग तुम्ही मिसळ हे का भेळ करणार असेल कोथिंबीर कांदे शेंगा चटणी निंबू अच्छा सर्व पिळून भेळ मिसळ करून मिसळ खायचं ते चवत खायचं अच्छा हा मला वाटलं परत हे जरा जाड म्हणजे हे झालं ना तर ज्वारी बनते का नाही बनत नाही ज्वारी बनत नाही भाकरी बी होत नाही हा. तसं वेगळंच असते म्हणजे हे फक्त हुरडासाठी हुरडासाठी फक्त हुरडा असते हा. नाही शेती एकच असतं पण पेरणी वेगळं असते हा आम्ही लय वेळा येऊन गेलो तिकडं खूप वेळा येऊन गेलो काका वळत मग त्याने माहिती तर दिली एकदम परफेक्ट एकदम भारी माहिती दिली मला वाटलं नाही निब्बर झालं ना हे होत असते वाटलं मला भाकरी होते असते असं वाटलेलं पण नाही हे बघ ताक प्यायलो आम्ही मस्तपैकी एकदम ऑर्गॅनिक एकदम देसी ताक देसी बघ मांजर आमच्यापाशी भाई थोडंसं उशीर आहे अजून त्यामुळे मी थोडंसं फिरावं म्हणलं इकडे तिकडे हे माग जे आहे ना ती झोपडी कधी ही त्यांची ही गोडाऊन आहे त्यांचं गोडाऊन आहे ते मला वाटलं नाही की एवढं ऊन असेल म्हणून इकडे पण ऊन आहे हे कैऱ्या पण आहेत की हो पण छोटे आहेत अजून मोठे नाहीत अजून हे बघ कैऱ्या कसले भारी आहेत पण अजून मोठे झाले नाहीत हे सगळे पूर्ण आंब्याची बागच आहे बघा बहुतेक तर असं वाटलं असलं मस्तपैकी झोका आहे यार खेळायचं इथं बघ किती भारी झोका आहे बघ बघितलं काय झोका किती मस्त आहे मस्तपैकी थंड आहे इकडं सगळं पूर्ण त्यांचं हे असं असतं बघ हुरडा बनवायचं असं असतं काम बघितलं का सोपं गोष्ट नाही बाई हे हुरडा बनवायचं म्हणजे बघितलं का धपा धप नसतं A to Z का म्हणजे मशीन नाही कुठली बडवा बडवीच नसतं हाताची मशीन बघतं का नुसतं बडवाचा राप रिप भाई महिन्यात लय आहे म्हणजे या बसून खायला बरं वाटतं हा नाही हो तुम्ही केवढं बडवलं एवढं निघालं बघा म्हणजे किती बडवावं लागतं तुम्हाला विचार करायची गोष्ट हो आम्ही 1 तास झालो आम्ही त्याला येताना फोन लावलो त्यांना ते पण माहिती का तर भाई आमचं काम झालं आत्ता झालं आमचं काम ठीक आहे आता आम्ही ठेवलो गाडीत इथे मागा तसं दे यांच्याकडे उलटा 2 दरवाजा बंद झालं आपलं हुरड्याचं पण काम आता इथून चाललो होतं नेट घरी तर भाई तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि परत भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओसोबत आत्तापासून चालू केलो व्हिडिओ मोठे ठीक आहे येतो